मित्रांनो, साध्या सोप्या भाषेमध्ये इंग्रजी शिकवण्याचे एकमेव चॅनल म्हणजे स्पर्धा परीक्षा ऑल इन वन. तर मित्रांनो, आज आपण भाग 4 बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, यालाच मराठीमध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. तर चालू पूर्ण वर्तमान काळ शोधायचा असेल तर मराठी वाक्याच्या शेवटी जर असतो, जर असेल तर तो चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. फॉर एक्झाम्पल, तो अभ्यास करत असतो, तो पत्र लिहित असतो. जे वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी क्रियापदाला आणि शेवटी असतो असते ते वाक्य चालू पूर्ण वर्तमान काळाचे असते. तर सर्वप्रथम आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय याविषयी समजून घेऊया. बघा, भूतकाळातील वेळेच्या एका टोकापासून वर्तमान काळातील वक्ता बोलत असलेल्या वेळेच्या टोकापर्यंत जर एखादी क्रिया चालूच असेल तर ते चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. क्लिअर आहे? म्हणजेच ती गोष्ट चालू आहे परंतु ती पूर्ण झालेली आहे आणि भूतकाळामध्ये ती गोष्ट जात आहे. तर अशा ठिकाणी आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. तर या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नेमकं काय असतो ते समजलं. त्यानंतर याचा स्ट्रक्चर काय असतो, म्हणजेच फॉर्म्युला काय असतं. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो आणि वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट असतो आणि जो काही मिडल पोर्शन आहे ते आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणताही चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असला तर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि व्हर्बला ING हे 3 गोष्टी कॉमन असतात. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ॲक्झिलरी व्हर्ब, त्यालाच आपण हेल्पिंग व्हर्ब किंवा त्याला आपण टू बीचे व्हर्ब असे देखील म्हणतो. क्लिअर आहे? म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट एकूण 8 आहेत. या ठिकाणी आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. सब्जेक्ट घेतल्यानंतर सेकंड फॉर्म होतो हॅव. या ठिकाणी आपल्याला हॅव आणि हॅज या सब्जेक्टला कुठे लावायचं आहे हे लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच काय, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज, सी हॅज, इट हॅज आणि दे हॅव. क्लिअर आहे? या ठिकाणी आपण काय घेतलं, टू बीचे फॉर्म आपण सब्जेक्ट नंतर घेतलेला आहे. घेतल्यानंतर थर्ड फॉर्म काय येतो, आपल्याला बीन प्रत्यय लावायचा आहे. म्हणून काय होईल, आय हॅव बीन घेतलं. त्यानंतर व्हर्ब घ्यायचा आहे. आय हॅव बीन फॉर एक्झाम्पल रीडिंग, आय हॅव बीन रीडिंग. क्लिअर आहे? रीड हा व्हर्ब झाला आणि त्याला ING प्रत्यय झाला, त्यामुळे व्हर्बला ING प्रत्यय घेतलेला आहे. आय हॅव बीन रीडिंग. ऑब्जेक्ट घ्या, काय वाचता तुम्ही, अ न्यूजपेपर, अ नॉवेल, अ स्टोरी. आपण या ठिकाणी घेऊया अ नॉवेल. म्हणजेच काय, मी नॉवेलला मराठीमध्ये काय बोलतात, कादंबरी. मी कादंबरी वाचत असतो, हा याचा ट्रान्सलेशन झाला. आणि लक्षात ठेवायचे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्याच्या शेवटी हा असतो, तो वाक्य चालू पूर्ण वर्तमान काळाचं असते. ही ट्रिक्स लक्षात ठेवा. आय हॅव बीन रीडिंग अ नॉवेल, मी कादंबरी वाचत असतो. त्यानंतर दुसरं बघूया, वी हॅव, नंतर बीन, नंतर व्हर्बला ING. वी हॅव बीन डान्सिंग, DANCING. डान्स हा व्हर्ब आहे, त्याला ING प्रत्यय लावलेला आहे. वी हॅव बीन डान्सिंग ऑन द स्टेज, मी रंगमंचावर नाचत किंवा नृत्य करत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी चालू आहे ती गोष्ट, अजून ती पूर्ण झालेली नाही परंतु असतो, यामुळे आपल्याला ती घटना भूतकाळामध्ये सुरुवात होत आहे असा आपल्याला भास होतो. क्लिअर आहे? वी हॅव बीन डान्सिंग ऑन द स्टेज. थर्ड बघूया, यू हॅव बीन रायटिंग अ लेटर, तू पत्र लिहित
असतो, हा याचा मराठी ट्रान्सलेशन आहे. वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. त्यानंतर यू हॅव बीन या ठिकाणी आपण सेम ठेवूया, वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. त्यानंतर ही हॅज आपण या ठिकाणी घेऊया, ही हॅज बीन स्टडिंग, STUDYING, ही हॅज बीन स्टडिंग, तो अभ्यास करत असतो. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेऊया, ही हॅज बीन स्टडिंग इन लायब्ररी, LIBRARY, लायब्ररी. ओके, तो ग्रंथालयामध्ये अभ्यास करत असतो. त्यानंतर शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात असते. क्लिअर आहे. इट हॅज बीन रेनिंग, RAINING, तिकडे पाऊस पडत असतो. दे हॅव बीन प्लेइंग फुटबॉल, ते फुटबॉल खेळत असतो किंवा असतात, कारण या ठिकाणी दे हा प्लुरल आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी संपूर्ण उदाहरण राईट डाऊन करून घ्या. त्यानंतर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर तुम्ही पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विसरणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मोस्टली काय यूज केलं जातं, सिन्स आणि फॉर. काय वापरलं जातं, सिन्स आणि फॉर. हा पार्ट आपण प्रिपोजिशनमध्ये पाहिलेला आहे. प्रिपोजिशन जो काही सिन्स आहे, सिन्सच्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 100% असतो. क्लिअर आहे. फॉरमध्ये देखील 100% असतो. म्हणजेच काय, उदाहरण त्या ठिकाणी बघूया. आय हॅव बीन रीडिंग अ नॉवेल सिन्स, आता इथे त्या ठिकाणी मी जॉईन करतो, नॉवेल सिन्स 1987, मी 1987 पासून कादंबरी वाचत असतो. क्लिअर आहे. म्हणजेच ज्या ज्या वाक्यामध्ये सिन्स येईल तो वाक्यामध्ये हॅव बीन रीडिंग म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स 100% असतो. क्लिअर आहे. त्यानंतर फॉर कुठं यूज केलं जातं, एक टाईमचं फिक्स टाईम असतो तर त्यामध्ये फॉर यूज केलं जातं. म्हणजेच काय, यू हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 2 hours, हा 2 तासापासून पत्र लिहित असतो, हा याचा अर्थ झाला. म्हणजेच काय, जर दिलेल्या वाक्यामध्ये सिन्स आणि फॉर असेल तर तो वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर 100% असतो. क्लिअर आहे. तर मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चांगल्या प्रकारे समजलं असेल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळत राहतील.